सांगतो की कधीच वाईट कामे केली नाही, आमच्या नजरेत कधीच वाईट दिसले नाही ते. त्या गावगुंड लोकांनी त्या महिलावरती जो अन्याय केला, लहान मुलीवरती, ते जी दवाखान्यात ऍडमिट आहे त्याची कठोरात कठोर त्यांची ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा सर. तर आमच्यावर पण नाही अन्याय होऊ शकतो सर, की आम्हाला फक्त आमचं एवढंच नम्र विनंती आहे की ते जे कोण आले होते, ते गुंडे जे आले होते गावगुंडे, फक्त त्यांना अटक करावा. आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. माझं नाव कोमल काळे आहे आणि मी राहायला शेवगावला आहे. आणि इथं आम्ही 12 वाजता आम्हाला बातमी आली होती की यांचे घरं वगैरे जाळून टाकलेत आणि लहान मुलींवर अन्याय झालेला आहे. आणि लेडीज फक्त तिथं लेडीजच होत्या, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. तर आम्ही अजून तिथं घटस्फोटवर गेलोच नाहीत, अजून बघितलं नाही आम्ही काय परिस्थिती आहे तिथली. तर आमची नम्र विनंती आहे की जे लोक आलते तिथं. हळू सांग. हे खोक्या भोसले जे आहे ते तुझे कोण आहे? सतीश भोसले हे तुझे कोण आहेत? ते मामा आहेत माझे. तुझे मामा आहेत ना? आणि तुला कधी आणि काय बातमी कळाली? आम्हाला बातमी रात्री आलेली होती, आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो आहेत. काय झालं? घरदार जाऊन टाकलेले आहेत, लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेले आहे. आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे. हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे. तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. ते जे काही लोक असतील ना ते अटक करा. आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. धन्यवाद.